करमतंय 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 ते गोळी लावायला काय होईना गरम नाही होत आहे होय आणि पाणी संपलं टाकीतलं तुम्हाला गार आलं ना होय करमते दादांना काय सांगताय मग आता परत कधी चक्कर लांब आहे उन्हाळा लांब आहे उन्हाळा महाशिवरात्र काही म्हणा की असतील की सुट्ट्या होय आता काय गाडी आहे आपली गाडी नव्हती तेव्हा ठीक होतं हा मग काय तेवढंच चेंज वाटतोच ना चेंज थोडं घर जरी बदललं तरी की नाही प्रत्येक वेळी बाहेरच जावंच थोडीचे होय हा घर बदलले सगळे चेंज हा पहिल्यांदाच राहिले असतील दादा एवढं निवांत रिलॅक्स पण कधी आणलं एवढं शांत बघितलंच नाही काय करतात ती ना काय असत तर आतापर्यंत सगळं फिरून आले असते इकडचं तिकडं हा चला तुम्हाला गोळी बघते आणि इकडे चाललंय आमचं काय खेळावं आणि काय नाही ते सुचवा त्यांना कोणी काय कडे कशा आहेत मजेत मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर खूप मजा येते सगळे आले तर सगळीकडे गडबड गोंधळ 12 वाजलेत तरी कोणी बसतंय कोणी उठतंय अजून माझा स्वयंपाक नाही पोहे केले होते पोहे खाल्ले त्यानंतर तिथं मी डाळ बाटीला पीठ भिजवले डाळ शिजवून घेतली आहे सगळ्यांना डाळबाटी खूप आवडते त्याच्यामुळे म्हटलं डाळबाटीचं बेत करावं कालची बिर्याणी तशीच 1 किलो बिर्याणी ऑर्डर केली ती आणि ती अर्धी तशीच रात्री कुणी जास्त जेवणच केले नाही तर आता याच्यावर सगळ्यावर भागवणार चला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा कारण इथून पुढे तर अजून मजा मस्ती चालूच राहणार आहे तर चला ताईंचं डोकं दुखतंय गोळी शोधून देते त्यांना डोक्याची आणि रात्री पोरांनी सांगितलं होतं शिवाय शंभू बोललं होतं आम्ही 7च्या आत उठणार बरोबर ते 7च्या आत उठले बाबूनी 8:30चं टायमिंग दिलं स्वराने तर 10 पण सगळे 8च्या आत उठले पहिल्यांदा शंभू उठला त्यानं शिवायला उठवलं आणि मग सगळे हळूहळू सगळे उठले मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर उठतील पण खरंच उठले सगळे कालच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट आम्ही रात्री तुमच्यासोबत शेअर केली होती की कोण कधी उठणार काय त्यांचं टायमिंग म्हणून म्हटलं आत्ता सांगावं तर चला मिस्टर थोडा आज पण घरी नाही आहेत तरी येतील थोड्या वेळात आज रविवार आहे तरी पण काम होतं थोड्या वेळात येतील तुम्हाला दिसले नसतील रात्री पण त्यांना यायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे मीच यांना सगळ्यांना म्हटलं की म्हटलं जावं तेवढंच त्यांचाही टाईमपास होईल काही घ्यायचं असलं तर घेतील आणि चला आता मस्त डाळभाटी करू तोपर्यंत साहेब पण येतील जेवण करू भारी वातावरण आहे जिकडे तिकडे गडबड होऊन मस्त एन्जॉय करायला सोबत एकमेकांची भारी वाटतंय बघून दीदीला सगळे मिस करायला पण दिदाबाईची ट्युशन होती म्हणून राहिली आणि आयत्या वेळेला रात्री उशिरा ट्युशन आजची कॅन्सल झाली नाही तर दीदू पण आली असते चला पोरांना अचानक काय मस्ती सुचली कळलं नाही पण सगळे डान्सच्या मूडमध्ये आले आणि जे जे आपल्या ॲन्युअल डेला ज्यांनी जो डान्स परफॉर्मन्स केला होता त्याचंच सगळे डान्स करायला लागले बाबूचं गाणं होतं ही लावणी आणि त्याच्यासोबत मग काय शिवाय शंभू दोघेही करू लागले शिवाय तर फार छान करत होता मला तर म्हणजे पाहून आश्चर्यच वाटलं म्हटलं हा किती सुंदर तर मजा वाटते कधी कधी ना पोरांचं हे सगळे रूप बघून पण कारण कधी कळत नाहीत कधी कधी म्हणजे ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेसच त्यांचं हिडन टॅलेंट असतं ते बाहेर निघतं असं मला वाटतं तर मी शिवायचा डान्स बघून खरंच शॉक आणि स्वराचं हे गाणं होतं ती थोडीशी लाजत होती कारण ना मावशी आतून बघत होते आणि तिला ते सगळं नवीन वाटत होतं पण परत तिनं फार छान डान्स केला
आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं. थँक्यू सो मच. आम्हालाही खूप भारी वाटलं आणि तुम्ही पण छान छान कमेंट्स केले. तर स्वरा इथे मस्त डान्स करते, पण मागून मावशीने बघितलं आणि ती अशी लाजली. शेवटी मावशी निघून गेले आणि मग परत डान्स करायला सुरुवात केला. तोपर्यंत मी स्वयंपाक करते आणि प्रियंका ताईचं ना खूप डोकं दुखायला लागले, त्यांना ताप वगैरे आली. कधी कधी होतं ना, इतका लांबचा प्रवास सहन होत नाही. त्यात पुन्हा पोरांनी इतकी मस्ती केली, रात्री झोप पण झाली नाही कोणाची, कारण 12:30 वगैरे वाजवले पोरांनी झोपेपर्यंत. लाईट वगैरे बंद केले, पण तरी पण चुळबुळ चुळबुळ शिवाय शंभूची चालूच होती. शेवटी दोघांना सेपरेट झोपवलं, लांब लांब झोपवलं, तेव्हा कुठं ते जाऊन झोपले. पण सकाळी दोघे उठले सोबत आणि परत त्यांनी सकाळी सगळ्यांना लवकर उठवलं. आणि सगळ्या गडबडीत मग काय त्या प्रियंका त्यांची तब्येत खराब झाली आणि आज तर लगेच त्यांना जायचं आहे. सुट्ट्या असत्या तर आणखी राहिल्या असत्या, पण ना शंभूची ट्रिप जायची उद्या, त्याच्यामुळे त्यांना जावं लागते. आणि तिकडं पण जे घरी राहिलेत ना, म्हणजे आई कल्पनाताई, त्यांना पण करमत नव्हतं. 2-3 वेळा सकाळपासून त्यांचे फोन झाले, काय करताय काय नाही, काय चाललंय, पोरं कसे आहेत, पोरं धिंगाणा घालतायत का, पोरं मस्ती जास्ती तर करत नाही आहेत ना, हे सगळं चालू होतं. पण पोरांनी बापरे एवढी मस्ती केली, पण आम्ही पण खुश होतो त्यांची मस्ती बघून. कधी फटाकडे वाजवले खाली जाऊन, कधी डान्स केला, सारखं खाली जा वर ये, सारखं त्यांचा धिंगाणा मस्ती चालू होती. कारण खूप दिवसांनी ते पण असे एकत्र जमले होते आणि एकत्र सगळे जर आले ना, मग काय खरं नसतं, फार मस्ती असते. दीदी असती तर स्वरा यांच्यात मिक्स झाली नसती एवढी, कारण त्या दोघींचा ग्रुप असतो आणि ह्या तिघांचा ग्रुप असतो. पण आज दीदी नव्हती, त्याच्यामुळे ही पण त्यांच्या मागे मागे, ते काही हिला खेळायला घेत नव्हते, म्हणून सारखी धुसफूस पण चालू होती. पण छान परत सगळ्यांनी जुळवून घेतलं, मस्त वेळ गेला आणि कसा दिवस गेला ना ते सुद्धा समजलं नाही. शेवटी ते जाता जाता तर बापरे रडायला आलं. मी शिवाय तर एवढं बोर झालो, नंतर ना रडलेच मी शेवटी. खरंच संध्याकाळी अजिबात करमेना, त्यात संजय पण घरी नव्हते आणि शिवाय मी झोपलो आणि झोपेतून उठलो की सगळं असं एकटं भकास घर वाटायला लागलं, एवढं शांत. कारण कालपासून एवढ्या गोंधळात घर बघितलेलं, अचानक असं झालं ना, शांत सगळीकडे वातावरण. आणि होतं ते कसं काय माहिती, जे जातं ते पुढे गेल्यानंतर रमतं, पण जे घरी असतं ना त्यांना फार जास्ती बोर होतं. तर तसंच माझ्यासोबत पण काहीसं झालं. फार म्हणजे फार तो दिवस खराब गेला. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला करमायला लागले, त्याच्यामुळे ना ते गेल्यानंतर जास्ती काही शूट केलं नाही. सगळं आवराआवरीमध्ये वेळ गेला आणि त्यानंतर शिवायचा थोडासा अभ्यास हे ते सगळं करण्यात वेळ गेला आणि त्याच्यामुळे ते गेल्यानंतर असा स्पेशल व्हिडिओ जास्ती काही शूट करणंच झालं नाही माझ्याच्याने. तर चला, आता स्वराचा डान्स पण संपत आला आहे, तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होतो आहे. आणि मस्त आज डाळबाटीचा बेत आहे, कारण सगळ्यांना डाळबाटी खूप आवडती, दादांना पण खूप आवडती. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला हाच बेत करूया, म्हणजे कसं सगळे आवडीनं खातील पण. आणि आमच्याकडे ना सोलापूरकडे ही रेसिपी जास्त होत नाही, त्याच्यामुळे कधी केली तर मी, आणि म्हणून म्हटलं चला आज करूया. आणि मस्त काय बोलावं आणि काय नाही समजत नाही आहे, कारण व्हिडिओ बघताना ना मी त्या क्षणात असं काय म्हणतात ना, माझं लक्ष सगळं तिकडे मागे गेल्यासारखं ते सगळं आठवायला लागले. तर व्हेरी गुड, छान. खेळायला काढलं पण आणि आता ठेवलं पण, कारण खेळायचाच पत्ता नाही की नाही, नुसतंच जोडलं म्हणायला जोडलं. इकडे माझं पट्ट्या मस्त तळून झाल्यात. आले चालले. काल ह्या टायमाला तिथनं निघले 3 वाजता, आज 3ला झाले. होय, मस्ती. हा काय सांगते, अरे वा, होय दादा. चालते मग प्रॅक्टिस तरी होईल गाडीची. होय, थोडासा हात तरी साफ होईल गाडीवर. हा, म्हणजे कुठं नेऊ नये म्हणून. डोळे चेक करून घ्या म्हणा ना मग, दादांना त्रास होते तर. हा, नाटक. हा शो, हे अश्विनीनं चॉकलेट दिलते, शिवाय काय खायचं नाही ना पोरांना. हा,
ते बोरणांचे आरवचे उरलेले ते खात होता म्हणून तिने सानिकाकडे दिले शिवायला. हा हा कसं झालं पाहुणचा? होय आता धन्यवाद. आम्हाला पण आमचा पण वेळ गेला नाही तर शनिवार रविवारी तर घरी राहायचं म्हणलं लय बोर होतं. काय करावं कळत नाही आणि सुट्टी झाली की असं वाटतं जावं. चालतंय हो ना. तिनं आली असती तर बरं झालं असतं. क्लास केला आणि तिला सुट्टी भेटली. गेले बाई पोरं. हा काल 3-10 कमी असताना निघला होता. आज 3 वाजता इथं निघतात. 24 तासात. मग काय इथं आलेले 24 तास झाले नाही पण कालच्या वेळेलाच घरी पोहोचतात ना 5:30-6 पर्यंत. टायमिंगच होतं त्या टायमाला यायचं आणि ह्या टायमाला तिथंच जायचं. छान वाटलं पण दादा पहिल्यांदा इतके रिलॅक्स पाहिले मी. आधी पहिल्यांदाच हो म्हणले. माझं असं त्यांच्यावरच होतं ना. चल म्हणले तर जाऊ नाही तर राहू. पण ते म्हणले चल येऊ जाऊ तेवढं शिवायची पण भेट होईल. छान वाटलं. या आता असंच परत. हो निवांत अशी काही नाही. हो 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 नक्की नक्की निवांतच या. काय राहिलं नाही ना द्यायचं घ्यायचं तुम्हाला? काय राहिलं तर तू घेऊन ये. नाही पण द्यायला काय नाही पण माझ्याकडे सध्या. होय थांबा ना ते हळदी कुंकू परत ते देते ना तुम्हाला वाणाचं बघा आलं लक्षात. आता दुसरंच घे. तुमच्यापासून सुरुवात तुम्ही पण नाही केलं. हाय कुठं आहे थोडस कुंकू. आता तिळगुळ नाही माझ्याकडे सध्या काहीच नाही आणलंच नाही मी काय. खाल्ले गुळ आता का बसा. अगं राहू देस नाही. साखर दिली तरी चालते. ते साखर दिली तरी चालती. अहो त्या दिवशी ताट नाही काय नाही आता असंच कुंकू लावते. ताटच काढलं नाही म्हटलं हळदी कुंकूच केलं नाही. आता कर निवांत. हा आता पोरांना कपडे आता उन्हाळ्यात काय लोकांच्या घरी गेलेत का? नाही पण यांच्या मागं घाई आहे म्हणून यांना काही म्हणलं पण नाही. तेवढं घ्या बोला सुखी थँक्यू. अजून एक देऊ का? काय केक असं राहू दे नको. छान आहे का? छान आहे मस्त आहे. येऊ का मग खाली? चल मी पण येते ना खाली. लगेच बोर व्हायला लागलं आम्हाला. जाऊ नको वडायला लावत जाऊ नको. चला आता वर गेल्यावर रडूच येईन आम्हाला. कुठे जाता हे गाडी घेऊन जाते स्कूटी. येतील ना आता. काय नाही म्हणले 6 वाजता म्हणले ना. ए काय ना नको नको. चला बस आतमध्ये. 100 रुपयाचं पुढे बसले काय आता. बाय. हो बर उन्हा सुट्टीत आम्हाला पण यायचंय तुमच्याकडे. बस बापरे चांगले. हा चला या सावकाश जा. पोहोचला फोन करा. बाय. आम्हाला करमणार जाते की नाही. कसं लावायचं बाहेर आणि आमच्या घरात आली एक माशी की नाही. शिवायला शंभू गेला की बोर झालं की नाही. आता थोड्या वेळ शिवाय मी झोपणार. उठून मग काम आवरणार. हो ना. खूप राडा पडला घरात. जेवणाची भांडी पसारा शिवाय सगळं त्याची टॉयज जागेवर ठेवणार आणि मी भांडी आणि माझे घर आवरून घेणार. रात्री डॅडी खूप उशिरा येणार आहे. आपण दोघं करूया. चला आवरा. ती माशी लाव पटकन बाहेर. शिवाय मला झोप येणार नाही त्याशिवाय. प्लीज लाव ना बच्चा कसे तरी. यू आर स्ट्रॉंग ना. ऑटोमॅटिक कसं जाईल. आणि ती झोपल्यावर मग चावल्यावर आपल्याला येऊन तर आणि ती चावली आपल्याला येऊन तर काय करायचं. हा आपण शांत झोपल्यावर आपण काय नाही केलं तिला तर आपण त्याला कसं. बरं. हेलो गाइस, तो आज मैं मम्मी को दिखाऊंगा कि मम्मी स्वयंपाक बना रही है पे
स्वयंपाक बनारी आपे म्हणजे काय? म्हणजे काय? तो गाइस मैं क्या करता हूँ आज मराठी में हिंदी जुड़ा देता हूँ, इससे मम्मी को कुछ समझ ही नहीं आता। मेरी भाषा ही वैसी है और थोड़ी थोड़ी इंग्लिश भी यूज कर देता हूँ, बर मिक्सर जैसे मिक्स कर देता हूँ भाषे को। हा आणि आम्ही करतोय आता चहा. खूप उशीर झाला, सगळे गेले, आम्ही मस्त झोपलोत आज आणि आता उठलोय. मी बनवते चहा. समजत नाही कुठून सुरुवात करायची. आम्हाला भरपूर सारी भांडी पडलेत घर आवरायच्यात आणि शिवायने मला खूप जास्ती हेल्प केली. सगळे त्याचे टाईज सगळ्या वस्तू जागची जागी ठेवायला. तर चला आता मी चहा घेते आणि भांडे आवरून घेते. आणि सगळे गेले तर आम्हाला अजिबात करमेना. शिवाय तर प्रत्येक शब्दाला मला फार बोर होते चाललंय त्याचं. पण बोर होणं म्हणजे काय आहे बच्चा? बोर होणं म्हणजे कुणी आलं आणि तुझ्यासोबत खेळलं, तू गेल्यावर आपल्याला बोर होत. त्याला बोर होणं म्हणजे का? आपल्याला अजून पैसे. बरं ठीक आहे, चालेल. चला चहा पिल्याशिवाय मला काही काम सुधारणार नाही. पहिले चहा पिते, त्यानंतर कामावरायला सुरुवात. तो हम मिलते थोड़ी देर बाद. ओके. What's up guys? तो आज मैं बांसुरी बजाने वाला हूँ. पहले ढंग से बांसुरी बजाना सीख ले तू बच्चा, फिर ये बजा. देखो नदी की तरह आवाज. नदी अशी आवाज करते का? हा छान छान छान. बस बस बस. चला चला चला.